अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या रविवार आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला काही उपाय सेवा करायचे। जे उपाय सेवा आहेत ते मनापासून श्रद्धेने जर केला तर तुम्हाला त्याचं निश्चितच फळ मिळेल। आपण कुठल्याही गोष्टी अडचणी, कर्ज असेल, पैसा टिकत नसेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नाही, अडथळे येतात, मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात पण त्यामध्ये त्यांना यश नाही, हे उपाय केल्यानंतर त्यांना नक्कीच यश येईल। बघा, आपल्या घरामध्ये ह्या अडचणी असतात त्यावेळेला आपण एखाद्या गुरुजीकडे जातो आणि आपल्या मुलांची किंवा आपल्या घरातले काय दोष असतील त्यासाठी कुंडली दाखवतो, प्रश्न मांडतो। त्यावेळेला ते गुरुजी आपल्याला हजारो रुपये खर्च करून सेवा सांगतात। पण मी ज्या सेवा सांगते त्या अगदी घरातल्या वस्तूपासून किंवा आपण सोप्या पद्धतीने उपाय केले तर त्याचं फळ निश्चित मिळत असतं। फक्त आपण ज्या सेवा करत असतो, उपाय करत असतो ते मनापासून करा, विश्वासानं करा। आणि हे उपाय जे आहेत हे उपाय अगदी ज्योतिषशास्त्रानुसार आहे। उद्या सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, आपलं घर, मुख्य दरवाजा साफ करायचा, मुख्य दरवाजाचा जो हुमरा आहे त्याला हळदीचं लिंपण, गोमूत्र हे सगळं लावायचं, दारामध्ये रांगोळी काढायची। त्यानंतर तुळशीजवळ सुद्धा तुम्ही साफसफाई करून रांगोळी काढायची आणि त्यानंतर सूर्याला सगळ्यात पहिले तुम्ही शुचिर्भूत व्हायचं। तुमचे जे कपडे आहेत ते धुतलेले स्वच्छ असावे आणि लाल कलरचे कपडे जर तुम्ही उद्या परिधान केले तर खूप चांगलं, कारण गणपती बाप्पांना लाल कलर हा खूप आवडतो। सगळ्यात पहिल्यांदा सूर्याला जल अर्पण करायचं। हे जल अर्पण जर तुम्ही दररोज केला तर तुमच्या मनातील कोणत्याही अडचणी, दुःख, संकट, जॉब असेल हे पूर्ण होतं, अडचणी दूर होतात, जॉब लागतो किंवा तुमच्या आयुष्यात जर कुठलं दुःख असेल तर ते दूर होतं। त्यामुळे सूर्याला तुम्ही दररोज जल अर्पण करा। हे सूर्याला जल अर्पण करत असताना तुम्हाला दररोज शक्य नसेल तर सण, तिथी, एखादा शुभ दिवस असेल त्यावेळेला तर नक्की घालायचा, पण शक्यतो दररोज हे जल अर्पण करायचं। सूर्याला जल अर्पण करत असताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सूर्य ज्यावेळेला उगवतो, लाल कलर असतो त्यावेळेला जल अर्पण करा, त्याचा खूप फायदा तुम्हाला होतो। त्यानंतर तुमच्या घरातली देवपूजा जी नित्यनेमाची ती केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे। गणपती बाप्पांना एखाद्या तामणमध्ये घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही त्या गणपती बाप्पांना पंचामृतनं आणि पाण्यानं अभिषेक घालायचा। पंचामृतनं अभिषेक घालत असताना तुम्ही अथर्वशीर्ष म्हणा, 1 वेळ म्हणा, 3 वेळ म्हणा, 5 वेळ म्हणा किंवा 7 वेळ म्हणा, 11 वेळ म्हटला तर अतिशय चांगलं। समजा तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणायचं नसेल तर गणपतीचा मंत्र म्हणा, ओम गण गणपते नमो नमः किंवा गणपती स्तोत्र म्हणा आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती पाण्यानं स्वच्छ धुवून पुसायची। त्या मूर्तीला एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्या तांदळाला हळद कुंकू लावायचं आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची, शेंदूर लावायचा, गुलाब अत्तर, अष्टगंध, हळद कुंकू अर्पण लावायचं आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना एक जास्वंदचं फुल अर्पण करायचं। लाल कलरचं जास्वंद फुल आहे ते अर्पण करा, कारण गणपती बाप्पांना जास्वंदचं फुल अतिशय प्रिय आहे। त्यानंतर बघा, तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या, 11 दुर्वाची एक जुडी करायची। म्हणजे ते दुर्वा असतात, त्या दुर्वाच्या पुढच्या 3 पानं असतात, ती पानं 3 ठेवायची, बाकीची सगळी पानं काढायची। अशा 3-3 पानांच्या 11 दुर्वा घ्यायची, ह्याची एक जुडी करायची। असं 11 जुड्या म्हणजे 11 दुर्वांची एक जुडी, अशा प्रत्येक 11 दुर्वांच्या 11 जुड्या, ह्या 11 जुड्या घ्यायच्या आणि गणपती बाप्पांना तुम्ही प्रत्येक एक जुडी हातामध्ये घ्यायची, ओम गण गणपते नमो नमः म्हणायची, तुमची इच्छा बोलायची आणि गणपतीच्या डोक्यावरती किंवा हातावरती अर्पण करायची। अशा 11 जुड्या तुम्ही अर्पण करायच्या। त्यानंतर ह्यातली एक जुडी किंवा 1 किंवा 2 त्यातल्या दुर्वा तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा तुमच्या मिस्टरांच्या वॉलेटमध्ये ठेवा। त्यामुळे तुम्हाला पैसा जो आहे तो यायला सुरू होईल, तुमच्या कर्ज असेल ते फिटेल
किंवा तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता असेल, पैसा वाढत नसेल ते होईल। त्यानंतर तुमच्या मुलांच्या हातामध्ये एक म्हणजे हा उपाय तुम्ही कर्ज फिटण्यासाठी पैशासाठी करायचा। मुलांना यश येत नाही, मुलं अभ्यास करत नाहीत, मुलं एकाग्रता नाहीत, मुलं चंचल आहेत, केलेला अभ्यास मुलांच्या लक्षात राहत नाही, त्यासाठी मुलांच्या हातामध्ये एक जुडी 11 दुर्वाची एक जुडी मुलांच्या हातामध्ये द्यायची आणि अथर्व शीर्ष गणपती समोर बसून म्हणायला लावायचं आणि ही गणपती जुडी मुलाला गणपतीच्या हातावरती किंवा डोक्यावरती ठेवायला लावायची आणि त्यानंतर मुलाला सांगायचं की तू गणपती बाप्पांना प्रार्थना कर, तो बुद्धीचा दैवत आहे, त्यामुळे गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या मुलांना बुद्धी देईल आणि मुलांना यश येईल। त्यानंतर बघा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा। तुम्हाला उपवास शक्य असेल तर करा, शक्य नसेल तर करू नका, कारण उपवास जर तुम्ही केला तर चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडायचा आहे। आधी जर तुम्ही चंद्रोदयपूर्वी तुम्ही नैवेद्य दाखवून जर उपवास सोडला तर त्याचा काही तुम्हाला फायदा होणार नाही किंवा उपवास केल्याचं फळ मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही मनात भाव चांगले ठेवून सेवा करा, उपाय करा, नामस्मरण करा, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा। त्यानंतर चंद्रोदय झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा। मग 11-21 मोदक करा, तुमचं जे वरण भात चपाती भाजी जी आहे ती बिना कांदा लसणाची बनवा आणि त्याचा नैवेद्य दाखवा आणि गणपतीची आरती करा। गणपतीची आरती तुम्ही करत असताना घरातल्या प्रत्येक सदस्यानं तिथे हजर राहा। गणपतीची आरती सगळ्यांनी मिळून भरा, त्यामुळे गणपतीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल, कारण तो सुख करता दुःख हरताय, म्हणजे सुख देणारा आणि दुःख दूर करणारा हा असा गणपती बाप्पा आहे, त्यामुळे तुम्ही ते करा। त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या वेळेला आरती करता त्यानंतर ते तुम्ही जी आरती केलेली असते त्या आरतीमध्ये शुद्ध गाईचं तूप वापरायचं आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे। हा गणपती बाप्पांना तुम्हाला शक्य असेल तर मंदिरात जा, तिथे सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना गुळ खोबरं जास्वंदचं लाल फूल दुर्वा अर्पण करा, त्यामुळं सुद्धा तुम्हाला त्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळेल। हे छोटे छोटे उपाय असतात ते आपल्याला माहीत नसतात, पण आपण ते जर केले तर आपल्याला त्याचं फळ मिळेल। आपण करतो, संकष्टी करतो, चंद्रोदय होण्यापूर्वी सोडतो, उपवास करतो, पण नामस्मरण करत नाही, किंवा आपण दुर्वा घेऊन जातो, जास्वंद फूल घेऊन जातो, गुळ खोबरं घेऊन जातो, पण जायचं म्हणून जातो आणि तिथं ठेवून येतो। पण असं करू नका, तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांना इच्छा बोला, साकडं घाला, किंवा तुम्ही त्यांच्या पुढं नतमस्तक होऊन तुम्ही म्हणा हे मी तुला अर्पण करते आणि गणपती बाप्पा ज्या काय आमच्या आयुष्यात अडचणी आहे, दुःख आहे, संकट आहे, ते तुझ्या कृपेनं तुझ्या आशीर्वादानं दूर झालेलं असं पॉझिटिव्ह बोला आणि मग बघा तुम्हाला निश्चितच त्याचं फळ मिळेल। हा उपाय तुम्हाला कसा वाटला जास्तीत जास्त कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना गणपती बाप्पा लवकर पूर्ण करतील अशी मी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।